महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 रंगात आलेली आहे। एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे। याच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी आहे, तिसरी आघाडी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। या सगळ्यांमध्ये मोठं राजकीय युद्ध पेटलेलं असताना यातून एक वेगळं आहे ते म्हणजे जरांगे फॅक्टर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू झालं। त्या आंदोलनाचा परिपाक आपण म्हणू शकतो की जरांगे पाटील यांनी आता राजकारणात येण्याची घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रभर उमेदवार देण्याची घोषणाही केलेली आहे। शक्य तिथे लढायचं, नसेल तिथे पाडायचं असं त्यांनी एक मोटिव्ह ठेवलेला आहे। परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी जर उमेदवार दिले तर भाजप सत्तेत येणार असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न होतोय। त्यामध्ये कितपत तथ्य आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, सुरू करूया। खरं तर देवेंद्र फडणवीस यांची भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचा बनलाय महायुती। काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट याचा बनलेला आहे महाविकास आघाडी। त्या व्यतिरिक्त प्रकाश आंबेडकर जे सध्या दवाखान्यात आहेत त्यांची वंचित बहुजन आघाडी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। या रिंगणामध्ये तिसरी आघाडी आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि इतर काही नेते याच्यामध्ये आहेत। आणि या सगळ्यांमध्ये मोठं राजकीय युद्ध सुरू झालंय। जरांगे पाटलांनी देखील या राजकारणामध्ये उडी घेतली आहे आणि 288 ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे किंवा पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। आता आजच एक बातमी आलेली आहे की एका मराठा तरुणाने स्वतःच्या रक्ताने एक पत्र लिहिलं आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावू नका आणि मी तुमचं नाव लिहून आत्महत्या करेन वगैरे अशा प्रकारचं एक पत्र जरांगे पाटलांच्या नावाने त्यांनी लिहिलेलं आहे। आणि त्यामध्ये त्या पत्राचा जे काही परिपाक आहे तो असा आहे की जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायला नको। आता महाविकास आघाडीकडूनही असं बोलल्या जातं आहे किंवा हळूहळू हे पेरण्याचं काम आहे खरं तर की भाजप सत्तेत आणण्यासाठी जरांगे पाटलांनी असं केलेलं आहे वगैरे वगैरे। तर आपण नीट समजून घेऊया। जर समजा फक्त मराठा समाजाच्या जीवावरती जरांगे पाटलांनी जर उमेदवार जर उभे केले असते तर 100% महाविकास आघाडीचा तोटा आणि महायुतीचा फायदा हे गणित बसलं असतं। कारण लोकसभेमध्ये जरांगे पाटलांचे उमेदवार नव्हते आणि जरांगे पाटील हे महायुतीच्या विरोधात होते, त्यामुळे आपोआप त्याचा बेनिफिट महाविकास आघाडीला भेटला। मग आता विधानसभेमध्ये आता त्यांनी उमेदवार उभे केले तर महायुतीला फायदा होईल असं बोलल्या जाते। परंतु यामध्ये तथ्य माझ्या मते नाही आहे, नीट समजून घेतलं पाहिजे। फक्त मराठा समाजाच्या जीवावरती जर हे उमेदवार जर असते तर नक्कीच महाविकास आघाडीचा मतदार तुटला असता आणि महायुतीच्या बाजूनी जे त्यांचा प्रबळ मतदार आहे, जो फिक्स मतदार आहे, त्यांच्या जीवावरती त्यांनी ही निवडणूक मारली असती। परंतु मनोज जरांगे पाटलांनी यामध्ये काय केलं तर मुस्लिम आणि दलित समाजाला सोबत घेतलं, मायक्रो ओबीसींना सोबत घेतलं, धनगर समाजाला, मोठा जो समाज आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला सोबत घेतलं। कारण अर्थातच धनगर समाजाला आरक्षणाची त्यांची लढाई आहे, ST मधून ती पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे धनगर समाजामध्ये नाराजगी आहे अर्थातच। आणि गोपीचंद पडळकर हे काही धनगर समाजाचे एवढे मोठे नेते नाही आहे की त्यांच्यामुळे मतदान फिरेल। काही मतदारसंघामध्ये मे बी पडळकरांची जादू असू शकते, परंतु पडळकर हे पूर्ण धनगर समाजाचे नेते आज तरी नाही आहेत। भविष्यात जर त्यांनी समाजाला डावावर लावून स्वार्थ नाही साधला तर कदाचित ती होतील, परंतु धनगर समाज या बाजूने झुकलेला आहे भाजप विरोधी। आणि मग महाविकास आघाडीला तर फायदा द्यायचा नाही आहे, भाजपला तर विरोध करायचा आहे, मग तिसरा मुद्दा कोण उरत आहे? तर अर्थातच जरांगे पाटील हे एक चांगलं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे। मायक्रो ओबीसींची वारंवार आपल्यावरती अन्याय होतोय ही भावना आहेच मुळात। कारण ओबीसी आरक्षणाचा फायदा हे त्या ओबीसी कॅटेगरीमध्ये ज्या प्रबळ जाती ज्या आहे, ज्या प्रस्थापित जाती आहेत, त्यांना जास्त फायदा भेटतो हे सर्वश्रुते, हे कोणी नाकारू शकत नाही। त्यामुळे ज्या छोट्या छोट्या जाती या ओबीसींमध्ये आहेत, ज्यांना वारंवार चेहरा म्हणून पुढं केलं जातं की आम्ही किती मागासलेले बघायचं असेल तर हे चेहरे बघा, या जाती बघा, यांच्यामध्ये अजूनही मागासलेपण आहे। आणि जेव्हा महामंडळांचा फायदा घ्यायचा असतो,
आरक्षणाचा फायदा घ्यायचा असतो, स्कॉलरशिप्स वेगवेगळ्या घ्यायच्या असतात, तर काही प्रबळ प्रस्थापित जातीमधले लोक हे जास्त फायदा घेतात. हे टक्केवारीमध्ये स्पष्ट आहे, यामध्ये काही लपवण्यासारखं नाही आहे. मग हे मायक्रो ओबीसी सुद्धा एक प्रकारे नाराज आहे. मग हे मायक्रो ओबीसी, त्यासोबत दलित समाज जो ऑलरेडी पिचलेला आहे, दोघांनाही मतदान करतो पण त्यांचा फक्त वापर होतो, आणि तिसरा आहे मुस्लिम समाज. मग मुस्लिम समाज जो आहे त्यांचा खरं तर मोटिव्ह फिक्स आहे की त्यांचा भाजप विरोध आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. मग भाजप विरोध जर असेल तर आपण कोणाकडे जायचं, तर महाविकास आघाडीच्या जे काँग्रेस राष्ट्रवादी आहे त्यांनी एवढे वर्षानुवर्ष मुस्लिम समाजाला वापरून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही त्यांनी वेगळं केलं आहे का, तर असं मुळीच नाही आहे. भाजप करणार नाही आहे, महाविकास आघाडीने संधी असताना केलेलं नाही आहे. मग त्यांनाही एक स्ट्रॉंग ऑप्शन पाहिजे होता, आणि तो ऑप्शन जरांगे पाटलांच्या निमित्ताने तयार झालेला आहे. आता एक गठ्ठा मतदान म्हणजे जरांगे पाटलांच्या भाषणातून जर तुम्ही नीट जर ऐकलं तर त्यामध्ये असं वारंवार होतं, एक शिक्का चालायचं आहे. जर खरंच दलित मुस्लिम मराठा एक गठ्ठा मतदान जर झालं, मायक्रो ओबीसींचं जर एक गठ्ठा मतदान जर झालं, तर ही लढाई सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांसाठी घाम फोडणारी ठरणार, हे नक्की आहे. उलट या प्रसंगी महायुती महाविकास आघाडीच्या डोक्यात एकच आहे, सत्तेत तुम्ही बसा आम्ही बसू, पण जरांगे पाटील बसायला नको. कारण विस्थापितांची जर सत्ता जर या महाराष्ट्रामध्ये जर आली तर हे सगळे राजकीय पक्ष धुळीस मिळतील. या विस्थापितांची जर प्रतिनिधित्व जर तिथं जर पोचलं तर या सगळ्या भ्रष्टाचारांची वाट लागेल, आणि ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. होईल की नाही याबद्दल आपण आज चर्चा करत नाही, पण होऊ शकते, आणि शक्यतेवरती आपण मतदान करू शकतो, असं आता समाज मनामध्ये एक वातावरण तयार होतं आहे. आणि हे वातावरण बिघडवण्यासाठी कुठेतरी राजकीय पक्ष असा नॅरेटिव्ह सेट करताना दिसतील, असं गोष्ट छोटी डोंगरा एवढीला लोकांमधून घेतलेल्या माहितीवरून वाटतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांमुळे भाजप सत्तेत येणार हा फक्त एक नॅरेटिव्ह ठरणार आहे, बरोबर. आता या नॅरेटिव्हला किती बळी पडायचं हे समाजाने बघितलं पाहिजे, ठरवलं पाहिजे, आणि त्यानुसार मतदानाला गेलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.